नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देश विदेशासह राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या टेंभुर्णढोह परिसरातील टायगर इको रिसॉर्टमध्ये बुधवारी मध्यरात्री धक्कादायक प्रकार उघडकीस आला। नागपूर ग्रामीण पोलिसांनी येथे सुरू असलेल्या रेव पार्टीवर छापा टाकत अंमली पदार्थ, जुगार आणि अश्लील नृत्याचा पर्दाफाश केला। या कारवाईत 9 तरुणी, 1 महिला आणि 9 पुरुषांना ताब्यात घेण्यात आलाय। पोलिसांच्या माहितीनुसार पार्टी दरम्यान कॉकटेलसह चरस, गांजा आणि एमडी सारख्या अंमली पदार्थांचं सेवन केलं जात होतं। तसेच काही तरुणी अश्लील डान्स करत होत्या, ज्यावर पुरुष पैसे उडवत होते। या प्रकरणात रिसॉर्टचा मालक याला पार्टीची माहिती आधी मिळाल्यानं पार्टी अर्धवट थांबवण्यात आली। मात्र अनेक जण रंगेहात पकडले गेले। खापा पोलिसांनी या पार्टीच्या आड चालणाऱ्या देह व्यापाराचाही पर्दाफाश केलाय। यामध्ये विशिष्ट कोड व टोकन सिस्टमचा वापर करून मुली ग्राहकांना देण्यात येत होत्या। ग्राहकांशी शारीरिक संबंध ठेवले जात होते। या प्रकरणी विशाल इंगोले, अमित अफरेजा, संजय धापोळकर आणि सचिन पाटील यांना अटक करण्यात आली आहे। उर्वरित आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आलं आहे। विशेष बाब म्हणजे कारवाईत स्थानिक खापा पोलिसांचा सहभाग नव्हता, त्यामुळे प्रशासनावर देखील अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नागपूर शहर गुन्हे शाखेच्या डिटेक्शन व वाहन चोरी विरोधी पथकानं मोठी कारवाई करत तब्बल 10 चोरलेल्या दुचाकी वाहनांचा छळा लावलाय। या कारवाईत 8 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून 3घांना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई 13 जून रोजी यशोधरानगर, हुडकेश्वर, धंतोली, लकडगंज, सक्करदरा, कोराडी आणि सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने करण्यात आली। मुख्य आरोपीला गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे। चौकशीत त्याने नागपूर शहरातून 7 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्याने ही वाहने अब्दुल जावेद आणि इम्रान अहमद या दोघांना कमी किमतीत विकल्याचं सांगितलं। पोलिसांनी त्या दोघांकडूनही वाहने जप्त केली आहेत। स्प्लेंडर, ॲक्टिवा, बर्गमन, पल्सर अशा 10 गाड्यांचा एकूण 4,80,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या व्यतिरिक्त कोराडी पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकाकडून 3 वाहनांची चोरी उघडकीस आणली आहे। एकूण 3 गुन्ह्यांची उकल झाली आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले, विवेक झिंगरे आणि सायबर टीम यांनी संयुक्तपणे केली आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल आणि डीसीपी राहुल मागणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे। या प्रकरणी पुढील चौकशी गिट्टीकदान पोलीस करीत आहेत। नागपूर शहरातील एक सकारात्मक पाऊल, जिथे पोलीस प्रशासनानं गुन्हेगारी व सायबर क्राईम विरोधात एक नवी आणि अभिनव मोहीम सुरू केली आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल यांच्या आदेशानुसार नागपूर शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी जरीपटका परिसरात जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधलाय। या संवादादरम्यान नागरिकांना सायबर गुन्ह्यांचे वाढते धोके समजावून सांगण्यात आले आणि लहान लहान सावधगिरीने मोठा आर्थिक फसवणुकीपासून कसे वाचता येते हेही समजावण्यात गेले। फसव्या कॉल्स, ऑनलाईन फ्रॉड्स आणि सोशल मीडियावर होणाऱ्या फसवणुकीबाबत जनजागृती करण्यात आली। तसेच भांडणे, चोरी, व्यसनाधीनता आणि महिलांवरील गुन्हे अशा जमिनी पातळीवरील गुन्ह्याबाबतही नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली आहे। ही मोहीम केवळ कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेच नव्हे, तर पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास वाढवण्याचाही एक प्रयत्न असल्याचं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे। पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे की अशा जनसंपर्क मोहिमा अधिकाधिक नागरिकांना जोडतील आणि गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य करतील। डिजिटल इंडियाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देश जोडण्याचे स्वप्न पाहत आहेत। पण नागपूरमध्ये वास्तव याच्या अगदी विरुद्ध दिसते। संत्रानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमधून पुन्हा एकदा प्रशासनाच्या हलगर्जीपणाची झलक समोर आली आहे। घटना आहे नागपूरच्या हसनबाग परिसरातील। हसनबाग चौकात बारीक किट्टीने भरलेला एक ट्रक चुकीच्या दिशेने येत असताना रोडच्या कडेला फसला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या परिसरात एका बाजूला मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला नागपूर महानगरपालिकेचे विविध कामे सुरू आहेत। मात्र या मोठ्या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या नियमांकडे होणारी पूर्णतः दुर्लक्ष आणि वाहतूक व्यवस्थेतील उदासीनता अनेक प्रश्न उपस्थित करते। प्रशासनाची जबाबदारी ठरते की नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत। पण प्रश्न हा आहे की चूक नेमकी कोणाची? नियम मोडणाऱ्या ट्रक चालकाची की नियोजन शून्य काम करणाऱ्या प्रशासनाची? नागपूर महानगरपालिका आणि वाहतूक विभाग अजून
अजूनही गाढ झोपेत आहेत का? हे प्रकरण कारवाईपर्यंत पोहोचेल का की फक्त फायलिंगच्या ढिगाऱ्यात गाडले जाईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं नागपूरकरांना हवी आहेत, कारण विकासाच्या गदारोळात सुरक्षिततेची किंमत नागरिक देत आहेत. बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात 2 वेळा बालविवाह लावण्यात आल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पहिला पती लग्नानंतर पळून गेला तर दुसऱ्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. 5वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या या मुलीच्या बालविवाह प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काजीसह तब्बल 22 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा सर्व प्रकार शाहूनगर परिसरात घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांनी प्रकरणाचा अधिक तपास सुरू केलाय. बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे. आजच्या बातम्यांमध्ये एवढंच. आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत बघत रहा नागपूर समय. धन्यवाद.